ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 जी होऊ घातली आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मत आणि आमच्या भावना या व्यक्त होण्यासाठी आम्ही एक पत्र आपल्या पक्षश्रेष्ठींना दिलं होतं, परंतु बऱ्याच ठिकाणी याबद्दल फार गैरसमज निर्माण होतोय, आपल्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती नाहीये वगैरे वगैरे असे काही विषय होत आहेत। तर आम्ही हा जो व्हिडिओ आज बनवतोय हे 18 मंडळाध्यक्ष ठाणे शहरातले सर्वांनी मिळून एक निर्णयाने जो निर्णय घेतलेला आहे, तुमच्या सगळ्यांच्या वतीने हा मेसेज आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आणि हा भूमिका आमची जी सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक मेसेज बनवतोय। आपण ज्या निवडणुकांची तयारी गेल्या 9 वर्षापासून करत आहोत, म्हणजे 2017 पासून सुरुवात होऊन या 2026ला येणाऱ्या निवडणुकीपर्यंत, मग ती 2022ला टर्म संपल्यानंतर 4 वर्ष प्रत्येक प्रभागात प्रत्येक मंडळात आपण भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आणि कार्यकर्ता तिथं जपला पाहिजे, तो निवडून आला पाहिजे या भूमिकेत राहून आपण ही तयारी चालू केली होती। परंतु काही दिवसापूर्वी आपल्या वरिष्ठांकडनं युतीबद्दल काही चर्चा चालू झालेल्या आहेत आणि युती होणार आहे, अशी जेव्हा चर्चा चालू झाली तर सर्व कार्यकर्ते जे मंडळाध्यक्षांना येऊन भेटत होते आणि आपल्या भूमिका मांडत होते का या आपल्या मंडळातनं आपली भूमिका वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळाध्यक्ष एकत्र येऊन आमची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आपल्या भावना त्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पक्ष विरोधी भूमिका नसून आम्ही आमच्या भावना व्यक्त करत आहोत आणि या भावनांचा आदर हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ लेवलला देखील घेतला जाईल आणि युती नाही करावी हे आमचं स्पष्ट मत आहे। आणि तरी पण काही कारणास्तव ती करायची वेळ आली तर ती सन्मानपूर्वक व्हावी। आम्ही युतीच्या पूर्णतः विरोधात आहोत, कारण की जो आज फॉर्म्युला बोलला जातोय की 2017ला निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बलाबलावर आपल्याला सीट शेअरिंग होईल, तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितोय की जवळपास 14 प्रभाग असे आहेत का त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक नाही। आज या 14 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका, भारतीय जनता पार्टीचं मत आणि भारतीय जनता पार्टीचा वाढलेला जनमत ही फार वेगळी झालेली आहे। तर या दृष्टिकोनातनं प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि पूर्ण ताकदीने लढणार आहे। या उद्दिष्टाने आम्ही तयारी केलेली आहे। एक मंडळ अध्यक्ष असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे तिथले आमदार असतील किंवा आमचे कार्यकर्ते असतील, यांनी सर्वांनी जी मेहनत गेल्या 5 वर्षामध्ये केलेली आहे याचा जेव्हा फळ घ्यायची आम्हाला वेळ आलेली आहे आणि यावेळेस जेव्हा आम्हाला जर तिथून लढाईतून बाहेर काढलं जाईल, आमचे हात छाटले जातील, तर आमचं स्पष्ट मत आहे मग आम्हाला तिथे लढाई करून आम्ही शूर मावळे आहोत। या शिवरायांच्या धर्तीतले आम्ही शूर मावळे आहोत आणि या शूर मावळ्यांचा विजय होतोय का नाही होतोय यांना लढाई करू दे ना। आम्ही लढून हरलो तरी आम्हाला गम नाही, पण आम्ही लढणार आणि जिंकणार ही ध्येय धोरणं आमच्या सर्वांची आहे आणि ती पार्टीने जपली पाहिजे। या भावना घेऊन आम्ही सर्वकडे गेलेलो आहे आणि कार्यकर्त्यांना पण आम्ही एक मेसेज देतोय, पक्ष विरोधी भूमिका आपल्याला कोणालाही घ्यायची नाहीये। आपला पक्ष कार्यकर्ता जपणारा पक्ष आहे आणि कार्यकर्ता टिकवणारा पक्ष आहे। या भूमिकेवर जेव्हा देवेंद्रजीचा जर आपण जर इतिहास पाहिला तर एक नगरसेवकापासून महापौरावरनं आमदार आणि आमदारावरनं आज आपल्या राज्याचं नेतृत्व करणारं ते नेतृत्व आहे आणि त्यांचं नेतृत्व आपण स्वीकारलेलं आहे आणि या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आमचा भारतीय जनता पार्टी ठाणे शहरामध्ये सक्षम आहे हे येत्या 16 जानेवारीला इथून दिसून येईल ही आमची सर्वांची भूमिका आहे।